उन्हाळ्याविशेष ही भन्नाट व्हेज भाजी खाऊन तुम्ही नॉनव्हेजची चवसुद्धा विसरून जाल। 1 चमचा तेलामध्ये कच्चं फणस आणि हळद घालून परतून घ्यायचं, झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यायचं। काही खडे मसाले भाजून याची पूड केलेली आहे। मध्ये मध्ये पाणी घालत राहून हे फणस मंद आचेवर 15 ते 20 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा भाजून घेतलेला आहे, सुकं खोबरं आणि त्याचबरोबर टमाटर भाजून घेतलेले आहे। एक मुठी कोथिंबीर भाजून घ्यायची, सर्व जिन्नस गार झाले की वाटून घ्यायचं, गरज पडल्यास थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करायची। फणस व्यवस्थित शिजलेला आहे। आता कढईमध्ये मी काही सुके मसाले तेलामध्ये परतून घेतलेले आहे, अगदी मंद आचेवर परतायचे। केलेलं वाटण घालायचं आहे, कसुरी मेथी, 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची। मसाले कढईने तेल सुटेपर्यंत शिजवायचे आहे। भाजीचा रस्सा किती पातळ हवा आहे त्यानुसार गरम पाणी घाला। शिजलेलं फणस घालून 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। ही रेसिपी डिटेलमध्ये बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी डिटेलमध्ये बघा। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा।